नको तुमची नोकरी अरे तुला काय सांगितलं होतं? अरे तुला धरून बाजू काय सांगितलं होतं? गवळीने आणायला सांगितलं होतं. गवळीने आणल्या? देवा हा, गवळणी बाहेर बेकार आहे. गवळीने बेकार आहे. डोक्याचे केस पण काढून टाकले. वा, हे कोण बोलला? जो कोण बोलला? अरे काय झालं? फेकून झोकून काय सांगितलं तुला? मडणी घ्या बा. कांद्याचा टरपाला वजन पण तुला वजन नाही. काय झालं? कांद्याच्या टरपाला वजन पण तुला वजन नाही. मी तर चांगला वजनदार आहे. अरे त्यांचं काय म्हणणं आहे मग? जा तुझ्या देवाला घेऊन ये. आज काय हा. त्या ठिकाणी मला यावं लागेल. हो. चल मागे. आपण या ठिकाणी आलो. हा. कुठे त्या गवळणी? देवा हा. अरे तुला काय विचारतो मी? गवळणी कुठं आहे? अहो मी आनंदाच्या भरात आहे. अरे कुठं आहे गवळणी मग? देवा हा, माझ्या बोटाकडे जरा लक्ष द्या. बर. हा? हा, इथे आहे? गवळणी इथे आहे का? पाहिलं नाही का? अरे कुठं आहे गवळणी? देवा हा, हा, सुदामा. गवळणी पाहिल्या? सुदामा, मी अशा विचारतो, अरे या गवळणी का बसल्या? या अंड्यावर आला. आम्ही का कोंबडे आहेत का? मग तुम्ही हाय कोण? आम्ही तलगी. तुम्ही जर तलगी असाल आम्ही फायटर आहे. आमचे काय ग? काय तुझा मी म्याव नाही का? कोणी काय रे? काय ग? आज तुम्ही दूध घेऊन कुठे निघाल्या? मुतायला आमचे त्याला निघाल्या काय का ते विचारतो मी तुम्हाला. मथुरीच्या बाजारला मथुरच्या बाजारात निघाल्या खरं? कोणाच्या उपमाने? आमच्या नवऱ्याच्या. तो तुमचा नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा आहे. याची ओळख करा आणि बाजारात जा. काय ग मावशी? हा खुशाल म्हणतो तुमच्या नवऱ्याचा नवरा म्हणजे नात्याने कोण झाला? तुला माहिती नाही का? नाही. सुतड भाऊ. सुतार भाव आहे का? काय का तुला सुतार भाव दिसतो? तुला काय लाज वाटत तेव्हा? सुतार भाऊ आहे का तो? कोण मग? अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे डबल नवरा झाला ना तो. तरी म्हणला पाठी पाठी का जर लागतोय. म्हातारे, माझ्या पायाच्या नकापासून डोईच्या भालापर्यंत ओळखा मूर्त कोणाची? मावशी काय ग काय बोलला तो? पायाच्या केसापासून तर डोक्याच्या नकापर्यंत ही मुत्री कुणाची? मुत्री का? तुला मुत्री दिसते? मावशी काय ग एक विचारू? विचार ना. ही मंत्री कोणाची? तुला माहिती नाही? नाही. ही ग्रामपंचायतची. मावशी मावशी इकडे. मावशी इकडे मावशी इकडे. काय ग ही मंत्री ग्रामपंचायतची? हा. मला पण सुसू लागली. कुठे जाऊ? इकडे पंचायतची मुत्री सोडून. कोण आहे का? कोणा दिसतो तुला? ती कोण आहे? सांग तिला, सांग. तो भडगे. भारी दिसतो. काय मुर्खाच्या आवडात मला चांगला बोलेल काय? अगं तो काय बोलला माहितीये का? काय बोलला? माझ्या पायाच्या नखापासून तर डोहीच्या केसापर्यंत ओळखा ही मूर्ती कोणाची? मूर्त विचार त्याला. कोण आहे तू? अगं मूर्त कोणाचे? मूत कोणाची? मूर्त दिसतो का? अगं मूर्त कोणाची? मूर्ख कोणाची?
अगं बाई मूर्त 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 कवडा बुतू तुला अक्कल पण नाही ती येडी वागते म्हणून मग तुला फटके खावं लागतं मग आम्ही शाळेत तुला काय कळतं का काय पण बोलते हाय वर आता. तुला पकड तळत आहे मग नालाय कुणीकडची ए बाई मी नालाई तू घोडी आहे गोडी तू मेंटल आहे हा तू मेंटल तू पागल आहे हा मी का पाजलो मी का पाजल अहो पागल पागल हा पागल महिने पाजल वर्ष अगं पागल बोलली मी तू पाजनेल का काय ग तुला सांगितलं ना फोडून काढील हा फोडायला काय तू पुरा नाही का पुरा नाही भविष्य हा खरं तू पाच जन्माचा नवरा आहेस का ए बावळट, अगं जन्मदाता आई बाप असतात जन्माला साथ देणारा नवरा असतो काय कुणीकडचे काय पण बोलती माहिती आहे का काय झालं तू माझा कोणता पडी घ्यावं मावशी तुम्ही रेवाडी वागू नको अय भाऊ इकडे रे बघा या काय रे तुला देवाला आणायला पाठवलं कुठाय तुला देव मग एका देव नाही का म्हणजे देव बाजलोय बाजला मावशी पाय पाय खाली पॅन्ट घातली वरती शर्ट घातला मग तो घडा घालायला वा काय दिसतो का अगं तसं नाही त्याच्या हातामध्ये हंटर आहे कांद्याची टोपी 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 बघ टोपी हा. अहो त्यांना सगळा कांद्याच्या टोपी खाली झाकेला एक केसनी त्यांना सगळा पत्रा उडी घ्या एक केसनी तुला सांगितलं एकदा कोण आहे मी तू देव आहेस ना होय मग तुझ्या का डोका पाणी द्या एवढा देव कधी हाना का तुम्ही आई ना तुला लाज सुद्धा नाही आम्ही तरुण पोरी तू कुठे बिना आबरून साडी सोडी टाकत हा तुम्ही तरुणच आहेत ना साडी सोडायला काही लाज बीज वाढू दे दबाव पडा का त्यावर साप का हाना अगं बाई मी कशी बोलली माहिती का खाली पॅन्ट घातल्यावरती शर्ट डोक्याचं कांजी टोपी हातामध्ये हंटर तो कोण आहे माहितीये का कोण अगं तो बैलांचा व्यापारी काय मूर्ख बाई हा काय काय तो का व्यापार आहे का तो बैलाचा व्यापारी नाही मग कोण आहे तो बैलाचा भाडकाऊ बैलाचा भाड खावायचा तो दोबडाचा व्यापारी ए येड्या दोबडा व्यापारी सगळ्या मी पार्ट्या घेऊन आलोय पार्टी पाहिजे का तुला काबत पाहिजे का मी एकटीच आहे काय चालू तुमचा तुला काय चालत ना मावशी हे पण त्याला तुटी घ्या आई सोबत तुटी घ्या अगं तसं नाही हे पाय ओ म्हणजे तुम्ही स्वतः कृष्णदेव होय काय कुंदवना देव पाहिलं मावशी ते कसं होता ग तो कसा होता काय ते सवय रंगाची मूर्त काय सावणार नाही तू हा? मूर्त 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 काय त्याच्या पायाची आडी काय त्याच्या पायाची आडी त्याच्या पायावर पाय येड्या खाली बसून मुतत आहे ना काय झालं सगळं पाय रोग आलंय आता रे तसं रे सकाळी सकाळी भक्ताने माझ्या पायावरती पाणी घातलं तेव्हा काय आमच्या देव का बसून मुततात का आमच्या देव असे मुततात कुत्रा आहे का मी कुत्रा नाही ना तो तुला माहितीये कोण आहे तो कुत्रे अशी मुततात. हाय मावशी मला माहिती तू कुत्रा आहे का कुत्रे अगं तो कोण आहे हिला माहितीये हा
मला कसं काय माहित राहील का काही पण बोलू नको तुझ्या वाटावर बुती घ्या अगं कुत्रा कुत्रा आहे का मी वाटेवर मुतायला अगं कुत्रा नव्हता भोकड्या होता भोकड्या पुरात वाचली कोण बोकड्या तिला कधी सवय कोण बोकड्या अगं या भाऊला मी ओळखते अगं जयदेवच्या बाजारामध्ये होता अगं माझा अवतार मी कुठं बरं असणार मावशी इथं बघ असे बारीक बारीकले पोरं होते तुझ्या माग पोरं होतात देवाला दाखव तुला सांगून ठेवते अगं ते माझे घरी गोपाल होते मावशी याच्याजवळ एक सायकल होती सायकल होती तू काय मध्ये मध्ये तोंड घालस अरे बर मावशी याच्याकडे एक सायकल होती आणि हा काय म्हणत होता माहितीये का केसावर फुगे तुम्ही आहे ना तशा नाही सांगा होता केसावर फुगे अशा नाही सांगा होता तो केसा काढून दिसा घ्या काय कोण समजले मला एका केस काढून दिसा घ्या असे माणसं का ते वेड्या मूर्ख काय म्हणायचं डबे करा वडाले का मी वडाले का चुकली घेतो चुकली मावशी मावशी अगं का कुणा देव पाहिला काय सावळी रंगाची मूर्त काय सावळी? मावशी त्या कृष्णाच्या कमरेला काय होता ग काय होता कुत्रपटा होता ए कंबरपट्टा मावशी त्या कृष्णाच्या मुखामध्ये काय होतं सांग बरं तुला माहिती नाही नाही ना व अर्जुन सागर जवळ आहे हा मुखामध्ये काय होता तुझ्या मुखामध्ये काय होता कटला होता कटला कटला होता का मी मासे खातो का कटला खातात का कटला खातो आमचे देव कटला खातात का येडे गुल्ले ते डोक खातात डोक खातो का माझी मराळी घेतो का मग वरच होते आगं बाई ए मावशी वेडी बाई आगं मुखी रत्न होते हा याच्या मुखात ताळू होता चालू होता रत्न अगं मुखी रत्न ए मावशी हा. त्याच्या डोहीवरती काय होते ग त्याच्या डोक्यावर काय होता काय होता ग? गवताचा भारा होता ए आग डोक्यावर श्रीमुकुट होता आणि श्रीमुकुटला मोत्याचा तुरा होता हा श्रीमुख होता मुक्षा होता हे आठवत तुला जागा. मुक्षा होता का लाज वाटतं म्हणजे मग मावशी त्याच्या हातामध्ये काय होती सांग बरं त्याच्या हातात काय होता काय होती ग ऊस होता ऊस ऊस होता काय ग ऊस होता काय होता रे? ए नागूर मारायचं शब्द सुराची भाषा होती हा, सप्तस्वराची भासरी होती मावशी त्या भासरीला दोन गोंडे होते काय ग सर्व गोष्टी विसरली ती गोंडी का बरं विसरली नाही कसं विसरणार का काय आम्ही सकाळी सकाळी पाण्याला निघायचे आपण जर सकाळी पाण्याला निघाले हा 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 भाऊ बासरी वाजवायचा हा भाऊ कर्माच्या झाडावरती बासरी वाजायची बासरी वाजवायचा हा. आणि आम्ही खालून पाहायच्या आपण पाण्याला जाताना तू खाली बघायचं तू बासरी वाजवत राहायचा आम्ही पाण्याला यायच्या आणि आम्ही खालून पाहायच्या तुझे ते दोन गोंडे ओय, ए, बासरीच्या ना बाजरी सांगायचं मग आम्ही काय सांगू हा, बाजरीचे. मावशी! आम्ही त्या बाजरीचे बोलायचं सकाळी सकाळी कुठं राहायचा कर्माच्या झाडावर आम्ही पाण्याला यायच्या बर आम्ही खालून पाहायच्या मग तुझे ते दोन गोंडे कायचे हा, बाजरीचे बासरीचे मग आम्ही काय सांगू राहिलो? अगं बाई बासरीचे ना बासरीचे दोन गोंडे अशा त्या. त्या गोंड्याला रेशमाचे तारे रेशमाची तारा होती इकडे सूर्य उगला सूर्य जर खाली उगाला तर अशी तिरी पडली सूर्याची त्रिम जर बासरीच्या गोंड्यावर पडली ते तिचे ते रेशमाचे असे तारे लुकू लुकू करायचे लुक लुक करायची मावशी इकडनं हवा सुटली एकूण हवा सुटली ते भाऊचे गोंडे असे लुटू लुटू करायचे ए, अरे
बासरीचे हा, तिथे नाव घ्यायचं. बासरीचे ना काय गे एक विचारू आता या भाऊचे गोंडे कुठे आहेत खाले आणि कुठं अहो ज्या टायमाला तुम्ही कमळाच्या झाडावरती होते त्या टायमाला तुमच्या बासरीचे गोंडे कुठे वरती होते होते. आता तुम्ही पूर्ती दरावरती आहेत होय. त्या तुम्हाला तुमचे गोंडे कुठे आहेत हा खाली जमिनीवरती आलो आता असं ना होय. ओ दिवा तुम्ही चोर आहेत की भामटे आहेत अशी ओळख पटणार नाही तर मग तुमची संपूर्ण जन्माची ओळख सांगा आज काय हो. ऐक तर